काय घाणेरडा जोक होता. अरे जोक? लग्नानंतर सेन्स ऑफ ह्युमर घाणेरडा झालाय तुझा. एक मिनिट, हॅलो, आधी तर हे जोक नव्हताच. आय एम सिरियस. आम्हाला ट्विन्स झाले तर त्यांची नाव असणार आहे गंभीर आणि प्रसन्न. हे असंच बोलतो घरी पण. आणि तुला मान्य आहे असं गंभीर आणि प्रसन्न ही नावं? नो नो, मला ते चिंतन आणि क्लिंटन हे छान वाटतंय. मॅडम, हा प्रसाद तुम्हाला घरी घेऊन जायचं आहे ना? हो, टेबलवरती ठेव, मी घेऊन जाईन. ओके. बरं ठीक आहे, जाऊ दे, कामाला लागूया आपण. हो, मी आहे ना उद्याच ईमेल करतो आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि त्यांना कळवतो की आपला इंटरनॅशनल प्रोजेक्ट बद्दल काय एजंडा आहे ते. बरं ठीक आहे. आपण ते आत्ताच आपले इंटरनॅशनल प्रोजेक्ट हेड बनकरांचा मेल आला होता. हो, आपल्याला मीटिंगसाठी आणि पुढच्या सगळ्या कामांसाठी अमेरिकेला जावं लागणार. कमाल. तू डबल चेक केलंस ना? हो हो. अरे वा वा, काय न्यूज आहे. म्हणजे हे तर एकदम ते आहे. आता पण काय झालं प्रसाद मध्ये? शिरा. हा, तसं त्याचा टेस्ट स्वीट. अरे हो, पण गोड बातमी आहे. थम्सअप आहे. गुड न्यूज. गुड न्यूज आहे. अरे वा, चला पण आता तयारी करा अमेरिकेला जायची. आणि वर त्यांनी मेलमध्ये असंही मेन्शन केलं की आपल्याला सगळी प्रोसिजर लवकरात लवकर पूर्ण करायची, कारण कामाला लगेच सुरुवात करायची. अरे लगेच? अरे नाही, पण त्याच्या आधी म्हणजे अमेरिकेला जायच्या आधी आपल्याला एक प्रेझेंटेशन बनवायला लागेल. सो ते सगळं करू. सत्यनारायण देवाची कृपा आहे. बापरे बाप, वा वा वा. मला डिटेल्स सगळे. हो, चल. तुम्ही डिटेल्स द्या. मी बाकी सगळ्या कलिग्सना कळवतो. कसं आहे, त्यांना पण जरा एक पुश मिळेल ना, त्यांना मोटिवेशन मिळेल. हा, हळू हळू. वा, कॉंग्रॅच्युलेशन राधिका मॅडम. चला ऑफिस सुरू करा अमेरिकेत सुद्धा. भाई, तू काय करणार आहे 4 दिवसात? हो ना, तेच तर कळत नाही. 4 दिवस. अरे तू काय मला विचारतोयस? हा, तिथे तर मारे सांगत होतास तिच्या समोर 4 दिवसांची मुदत आहे, 4 दिवसांची मुदत आहे. हा बघ काय कर, आणि परत मलाच विचारतोयस तू. मला काही सुचत नाही अरे, म्हणून. मलाही सुचत नाहीये, म्हणून तर तुला विचारतोय ना बाबा. यार पण काहीतरी कर, नाही तर ती शन्या निघून जाईल ना. वा 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 वा. तू काय मला आता नवीन शोध काढून सांगतोयस की शनाया निघून जाईल? हे मला माहितीये म्हणून तर तुला विचारतोय ना. तुला सांगतो, हे सगळं आधी चाललं होतं ना, तेच बरं होतं. नाही पण या शनायाचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला ना, त्यामुळे सगळंच अंगाशी आलंय आता. एक मार्ग आहे. सोपे. भाई, आजपर्यंत तू राधिकाला फसवून शनया बरोबर अफेअर केलं, बरोबर आहे? आता तू शनयाला फसवून एखाद्या दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर कर, जिच्याकडे पैसा असेल. अरे श्रीमंत मुलगी पटाव एखादी. तू बरं आहेस ना? काहीतरी काय एवढं सोपं आहे का ते? अरे काहीतरी नाही, खरंच सांगतोय. हे बघ तू ना एखादी श्रीमंत मुलगी शोधून काढ, हा, जिच्याकडे खूप पैसा असेल. हा, तिच्याकडनं पैसा लूट. आणि तो पैसा आला ना की शनया आपोआप थांबेल. चल चल, काहीतरी काय. अरे तिला पटवायला माझ्याकडे आहे काय? माझ्याकडे ना पैसा ना काही, एक छदाम नाहीये माझ्याकडे. असं कसं पटवू तिला? अरे सोपंच आहे तुझ्यासाठी. अरे तू अजूनही हँडसम आहेस. मुली यू इम्प्रेस तुझ्या अशा अशा. बस एक मुलगी पटवायची श्रीमंत बापाची, तिच्याकडनं पैसे मिळवायचे, झालं. दुसरा ऑल्टरनेटिव्ह नाहीये तुझ्याकडे. तुझ्याकडे काही ऑप्शन आहे का? इकडे आड आहे, तिकडे विहीर आहे, कुठे गेलं तरी धपकन पडशील. आणि शनया तुला सोडून गेली तर सगळे लोक तुलाच बोलतील. बरं ठीक आहे, चल एक वेळ मी विचार केला जरी, तरी अशी मुलगी मिळेल कुठे? अरे आजकाल मुलींना शोधायचं एकच ठिकाण आहे, सोशल. आता काय सोशल? अजून एवढं सोसले ते बास ना. सोशल म्हणजे ते सोशल नाही, सोशल मीडिया. सोशल मीडिया? हा, सोशल मीडिया. आजकाल सगळ्या मुली सोशल मीडियावरच तर असतात. अशा सेल्फी काढतात, पाऊट देऊन, आणि बघ टाकतात हॅशटॅग OOTD. OOTD? आउटफिट ऑफ द डे. मग ते टाकतात ना, हॅशटॅग हे, हॅशटॅग ते, हॅशटॅग ते. चेक कर, हॅशटॅग वर जा आणि हॅशटॅग करून टाक. काय म्हणजे मुलीला शोध सोशल मीडियावर आणि तिला पटवून टाक. किती छान वाटतंय ना.
पूजा झालीये, एकदम प्रसन्न वाटतंय. पण खरं सांगू का राधा, म्हणजे आपण दोघं जण जर बसलो असतो ना पूजेला तर अजून मजा आली असती. मग आपण कसं बसणार? का? अरे लग्न कुठे झालंय आपलं? ते माहितीये ग, मी प्रथा म्हणून नाही म्हणत आहे ग, मी इच्छा म्हणून सांगतोय. ही माझी खूप इच्छा होती की आपण दोघांनी आज पूजा करावी. मी तर गुरुजींना सांगायचं पण ठरवलं होतं माहितीये का, की गुरुजी बघा ना जरा काही ऍडजस्टमेंट होते का. आमची एंगेजमेंट झाली आहे बघा, अंगठी. आता एंगेजमेंट झाली म्हणजे आता जवळपास लग्न झालंच आहे ना, तर बसतो आम्ही. आणि देवाची काही डिमांड असते का ग, देव बिचारा काही म्हणत नाही. आपण श्रद्धेने केलं म्हणजे झालं. आपण केलं असतं की नाही, अनंत झोपा काढत होता तिकडे. म्हणजे त्याची श्रद्धा नाही असातला भाग नाही, पण किती प्रेमाने केलं असतं आणि मजा पण आली असते यार. आपण दोघांनी करायला पाहिजे होती पूजा आज. नाही पण बरं झालं तू गुरुजींना हे काही सांगितलं नाही. का? चिडकेत रे ते, काहीतरी फेकून मारलं असतं तुला. एवढे चिडके? हो. बापरे, बरं झालं मग. पण ठीक आहे, कोणाच्या का हातून का होईना पूजा झाली ना, छान वाटते. आता सगळं छान होणार आहे यापुढे. सगळं छान होणार आणि माझं स्वप्न सुद्धा पूर्ण होत आहे. स्वप्न पाहतोस उगाच नाही घारे झाले डोळे माझे. म्हणजे तुला माहित नाही, लहानपणी माझे डोळे निळे होते, ते स्वप्न बघून बघून घारे झाले. हो? तू कशावरही काय विश्वास ठेवतेस? नाही पण थोडक्यात काय तर माझं स्वप्न पूर्ण झालं. कुठलं? हेच आपलं लग्न ठरलंय ना आता. हे स्वप्न आहे तुझं? हो, आणि आत्ताच नाही, अनेक वर्षांपासूनच आहे असं मनात ठेवलेलं. आणि बघ ना राधा, मला सगळं मिळालं ग. म्हणजे मला माझं शिक्षण छान झालं, जॉब मिळाला, मग बिझनेस सुरू केला, बिझनेस पण चांगला झाला, पैसे मिळाले, आई बाबांचे लाड मिळाले. एकच गोष्ट मिळाली नाही ती म्हणजे चांगली बायको. आणि अर्थातच कॉलेज पासूनच माझं प्रेम होतीस तू, तेव्हा मिळाली नाहीस, पण अनेक वर्षानंतर आता आपण परत भेटलो, एकत्र आलो आणि आता आपलं लग्न होणार आहे. आणि राधा, आय प्रॉमिस यू, आपण खूप सुखाचा संसार करू. माझ्यामुळे तुला कसलाही त्रास होणार नाही कधीच. ऐक ना राधा, आपण अमेरिकेत एक घर घेऊया. अमेरिकेत? हा, अगं बघ ना, तसंही तुझं ऑफिस आता तिथेच जाणार आहे. हो, मग काय इथल्या ऑफिसचं काय? हे इथे आहेत की, आनंद आहे, जेनी आहे, पानवलकर सर आहे, श्रेयस आहेत, सगळी तुझी विश्वासातली माणसं आहेत. हो ते आहेत, पण नाही नाही अमेरिकेत वगैरे नको. राधा, तूच म्हणतेस ना, विश्वास ही अशी गोष्ट आहे जी कमवावी लागते, ती त्यांनी कमवली आहे. सो ते करतील ना, छान सांभाळतील. हो आहे विश्वास, पण मला इथे राहायचंय आणि इथे आई बाबा आहेत, अथर्व आहे, माझी जबाबदारी आहे माझ्यावर. अरे पण मी कुठे म्हणतोय ती जबाबदारी झटक आणि माझ्याबरोबर चल. आपण बोलूया ना, आई बाबांना पण घेऊन जाऊया तिकडे. आणि अथर्वचा काही प्रॉब्लेमच नाही, कारण तो आपल्या सोबतच असणार आहे. आपण जिथे असणार तिथे अथर्व असणारच. तुला सांगतो, मस्त आहे बघ. आपण आहे ना अमेरिकेत डेट्रॉइट मला खूप आवडतं. डेट्रॉइटला घर घ्यायचं, असं ड्युप्लेक्स, असं बेसमेंट असेल, त्याच्यात ना आपण मिनी थिएटर करूया, असं मस्त खुर्च्या बिरच्या, असं मस्त प्रोजेक्टर सगळं असेल आणि फिल्म्स बघू. आणि मी आनंद, श्रेयस सगळ्यांना बोलवणार आहे तिकडे. विमानाने? हा, विमानच जातं ना अमेरिकेला, काय सगळ्यांना बोलवणार. आणि नुसतं तिकडे नाही, लास वेगासला जाऊया ग. म्हणजे मी गेलोच यार. राधा, तू चल ग वेगासला. वेगास ग, असं जाऊया ग. हो ठीक आहे ठीक आहे, ते छान आहे तुझी स्वप्न, पण आता पुरे, मला घरी जायचंय. पण ही खरी स्वप्न आहेत राधा. हो, ही स्वप्न खरी होणार आहेत. ही स्वप्न खरी आहेत. हो, खरी होणार आहेत. तथास्तु. खरंच घरी जाऊया. हे बघ शनाया, मला माहितीये माझ्या हातात कमी दिवस आहेत, पण मी करतोय ना प्रयत्न. म्हणजे मी फक्त हे सांगायला आलोय तुला असं नाही, मी नेलपेंट बघायला पण आलो नाहीये. पण कॅरी, उगाच काहीतरी रिझन काढून माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नकोस. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. अगं नाही, मी एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की मी माझ्या बाजूनं पूर्ण प्रयत्न करतोय. म्हणजे काय करतोय ते कसं सांगू आता. अरे बापरे, मी आता दुसरी मुलगी शोधणारे पैसेवाली, हे तर हिला सांगूच शकत नाही मी. डोकंच फिरेल हिचं. पण काहीतरी सांगायला पाहिजे ना. कसं सांगू, काय सांगू एक्झॅक्टली.
शनाया, मी खरंच प्रयत्न करतोय, जेन्युनली प्रयत्न करतोय, आणि मी तुला सांगतो ना, म्हणजे माझ्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळणार आहे आणि त्यातनं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ट्रस्ट मी ऑन दिस, की आपण यातनं बाहेर पडू, आपल्याला पैसा पण मिळेल आणि आपण आपली कंपनी उभारू. हे नक्की होणार आहे, ट्रस्ट मी. फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे, त्याच्यात सगळं होणार आहे. काही दिवस नाही, 4 days आहेत तुझ्याकडे. किती? 4. त्या 4 days मध्ये तुला काही जमलं तर ठीक, नाही तर मी चालले. ओके? नाही, तू ती जायची वेळच नाही येणार. डोंट वरी, मी आहे ना, मी करतोय ना प्रयत्न. मी म्हणजे प्रयत्न करतोच आहे. मी करू का? नको. प्लीज, मी करू का? छान करतो मी. अच्छा, खरंच करू? नाही, करतो. छान आहे रंग, पिवळा. काय बाबा, या काय ठरवायचंय? काही नाही ग, आता आमंत्रण कोणाला द्यायचं याची यादी करायला हवी की नाही, त्याबद्दल बोलतोय. हो, पण का एवढी का घाई आहे? घ्या, एवढी का घाई? अगं राधिका, लग्न म्हटलं म्हणजे सगळी घाईच असते, केवढी कामं असतात. आणि आता तुझं लग्न आम्ही धूमधडाक्यात करायचं ठरवलंय. मी माझी सगळी हाऊस मौज भागवून घेणार. मलाही कोणी काही बोलायचं नाही बरं. तुला काय करायचं ना ते कर. का ग, सौमित्र नाही आलं? नाही, इतक्या वेळ माझ्या बरोबर होता, आता मला सोडून घरी गेलाय. बर, आता तुम्ही दोघे मिळून ठरवून टाका. हो. आई, काय झालं? काही नाही, पूजेचा प्रसाद आहे, आई सगळ्यांना द्या. हे बाकी बरं केलंस तू पूजा घातलीस ते. आता तुझं सगळं चांगलं होईल बघ. पा होतं की नाही सगळं चांगलं देवकृपेने. हो बाबा, आणखी एक आनंदाची बातमी. कसली? आणखी एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट साईन केलाय आजच. अगं बाई, अरे वा, अभिनंदन. खूप खूप अभिनंदन बाई. पहा आता आमची राधिका जाते का नाही 7 समुद्रा पार. आता सौमित्राची बायको शोभशील हो तू. राधिका, तुला जी संधी मिळते ना त्याचा स्वीकार कर, आणि राधिका मसालेचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेऊन ठेव. चला तुम्ही बसा, मी चहा मांडते. आई आई आई, कशाला सरिता ताई पण ना. हॅलो, मी बोलतोय. तुझ्या फोनवरून तूच बोलशील ना बाई. काय झालं, सापडली का पोरगी? नाही सापडली. काहीतरी काय बोलतोय? मग काय झालं? नाही बाबा, ही 4 दिवसांची मुदत नाही का? ते आता 4 दिवसात नाही झालं तर वाट लागेल यार माझी. हे तिच्या मनासारखं नाही झालं ना तर निघून जाईल ती. अरे भाई, 4 दिवस खूप असतात. 1 2 3 4. काही ना काही तर होईल. काय निदान शनायाचं डोकं तर शांत होईल. काय माहिती, कोणाच ठाऊक. कुठे ती? ती झोपली आहे. हा, मग बघ बरं, शांतपणे झोपली की नाही. काय उगाच तू. हो, पण मी काय करू आता? काय करू म्हणजे? तुझी शोध मोहीम सुरू ठेव. अरे रात्री सोशल मीडियावर पोरी जास्त ऍक्टिव्हेट असतात. बरं ठीक आहे, बघतो मी. चल बाय. हाय. हाय. झोपला नाहीस अजून? नाही. छान झाला ना आजचा पूजेचा कार्यक्रम? हो, खरंच छान झाला. आनंद आणि जेनी खूप छान दिसत होते. हो. एक विचारू? तू खुश आहेस ना या लग्नाने? असं काय विचारतोयस? नाही, फक्त विचारतोय. खूप खुश आहे मी. तुझ्यासारखा सोबती मला मिळणार आहे, खरंच नशीबवान आहे. फक्त नशीबवान आहेस की प्रेमात पण आहेस माझ्या? सांग ना. रात्र झालीये, झोप आता. ऐक ना राधा, उद्या आपण कुठेतरी बाहेर भेटूया का एकट्यात? कशाला? सहज गप्पा मारायला. बरं ठीक आहे, भेटूया. गुड नाईट. गुड नाईट. सौमित्र. हा मम्मा.
काय रे, झोपला नाहीस? जागा आहेस अजून? नाही, जरा बोलणं चालू आहे. राधिका, लाजतोस काय? अगं लाजत नाही. ते लग्न झाल्यानंतर या सगळ्याला कुठं वेळ राहतो? काहीही म्हण, पण नवरा बायकोंमध्ये संवाद हा हवाच, नाही तर सगळं अवघड होऊन बसतं रे. मम्मा, बाबांचा काही फोन आला होता? बिझी माणूस. द नंबर यू आर ट्राइंग टू कॉल इज बिझी. म्हणजे काय हसून गोड करतेस ना तू प्रत्येक वेळेला. मम्मा, तू नको काळजी करूस. त्यांना कंपनीतली माणसं जवळची येत ना, राहू दे. एकदा माझं आणि राधाचं लग्न होऊ दे. राधा येऊ दे बघ. या घरात मस्त गप्पा मारायला एक माणूस मिळेल, छान वाटेल तुला. आय लाईक युअर चॉईस. खरंच राधिका आली ना की मग माझं एकटेपण संपेल बघ. हॅलो. हा डार्लिंग. काय झालं, कवडी सापडलं का? अरे रात्रभर बसलो होतो यार ते सोशल मीडियावर. अरे वा 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 वा, ग्रेट. याला म्हणतात काय, 4-5 तरी मिळाले असतील ना? अरे 4-5 सोड केड्या, नशिबाने एक मुलगी पटली होती. काय सांगतो, पटली? भारी नाही, तिच्याही बद्दल डाऊटच होता मला. म्हणजे खरंच मुलगी होती की खरंच मुलगा होता जो मुलीचा फोटो लावून तिच्या नावानं बोलत होता. काय यार, हे सोशल मीडियावर ना पण करतात लोक. तू 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 दुसरीकडे जा. आता काय गळ्यात पाठी अडकून फिरू का सगळीकडे? मला मुलगी हवी आहे, मला मुलगी हवी आहे, मी मुलगी शोधतोय. नाही नाही, तसं नको करू. सगळ्यात आधी शनायाची केड्या म्हणून म्हणतोय नको नाही सगळं. मग काय करणार आहेस तू? तू एक काम कर, तू एवढ्या लवकर हरू नकोस, नर्वस होऊ नकोस. हे बघ, काहीतरी उपाय असेल. एक काम कर, तू सांग मला, तुला कशी हवी आहे म्हणून. कशी हवी आहे? मला म्हणजे आता हवीच असेल तर अशी स्पेशल मुलगी हवी आहे. स्पेशल? हा, म्हणजे जी कॉन्फिडंट असेल, हुशार असेल, अशी मस्त पर्सनॅलिटी असेल. अशी सुंदर असेल. लांबसड केस असतील. जी कर्तृत्ववान असेल, म्हणजे जिची एखादी स्वतःची कंपनी वगैरे असेल, अशी कोणीतरी मी. नाही, अशी मुलगी सगळ्यांनाच हवी असते रे, पण अशी कशी मिळणार आहे हे त्यांना माहित नसतं. हॅलो हॅलो, अरे बोल ना काही. केड्या, हॅलो. मला ती माझ्या समोर दिसते. केड्या, काय सांगतो, शनाया आहे की काय? नाही, राधिका. हा, राधिका. काय? अरे अरे अरे, राधिका आहे ती. राधिका राधिका. हो, पण ही एक्झॅक्टली मला जशी हवी तशीच दिसते रे. हवी आहे म्हणजे आता काही नाही होऊ शकत. ती राधिका नाही येऊ शकत तुझ्याकडे. नाही, मी काय म्हणतो, आपण दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार करण्यापेक्षा राधिकाचाच विचार केला तर. अरे पटवलं म्हणजे ती नाही पटणार आहे. असं नाही होऊ शकत, ती राधिका आहे. हो हो हो, होईल सगळं मॅनेज. हे असंच व्हायला पाहिजे. टेन्शन कसं मॅनेज रे? त्या सौमित्राचं काय करशील? नाही रे, ते त्याला बाजूला करू आपण. त्याचं काही नाही, तो काही नाही करणार. अरे तो मॅनेज नाही, तो डॅमेज करेल तुला. ऐक गुरु. हॅलो हॅलो हॅलो. हे हीच आहे ती.